अजमेरमधील मांगलियावास नजीकच्या गोला गावात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार गोला येथील पृथ्वीराज, खेडा येथील भैरू गुर्जर यांचा मुलगा संजय वय वर्ष 26 हा मोटरसायकलवरून त्याच्या गावाकडे येत होता. दरम्यान गोला गावात त्याला भरधाव कारनं धडक दिली. त्यामुळे तो रस्त्यावर पडला. तेथून जाणाऱ्या ग्रामस्थांनी त्याला पिसांगण येथील रुग्णालयात नेलं. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अपघातानंतर कार चालकानं आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पळ काढलाय. अपघाताची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयताचा मेहुणा गोपाल गुर्जर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी बुधवारी शवविच्छेदानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गोला येथील रहिवासी बबलू गुर्जर, पटवारी पोलूराम आणि रामनाथ गुर्जर यांनी पत्रिका.com सोबत बोलताना सांगितलं की अपघातात मृत्युमुखी पडलेल्या संजयचे 1 महिन्यापूर्वीच 13 फेब्रुवारी रोजी लग्न झालं होतं. लग्नात वधूवरांच्या हातावर लावलेली मेहंदी निघाली नाही, तेच त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. हिम्मतसिंग राठोड यांनी सांगितलं की संजयच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. संजय कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष होता. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पश्चात आई आणि बायको उरली आहे. संजयला 2 बहिणी आहेत. संजयच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. लग्नाच्या महिनाभरातच त्यांचा संसार उद्ध्वस्त झालाय. पतीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळं पत्नीसह कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.